पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। एका विवाहितेने गोंडस बाळाला जन्म दिला, मात्र प्रसूतीसाठी रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांना वेगळाच संशय आला। त्यांनी तातडीने महिला व बालविकास विभाग आणि पोलिसांशी संपर्क साधला। त्यानंतर संबंधित विवाहितेचा पती, आई वडील, मामा मामी आणि सासू सासऱ्यांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी विवाहितेला दाखल करण्यात आलं होतं। बाळंतपणासाठी आलेल्या या मुलीच्या वयाचा कोणताही अधिकृत पुरावा, आधार कार्ड किंवा कागदपत्रे नातेवाईकांकडे उपलब्ध नव्हती। त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाला संशय आला। त्यांनी तात्काळ महिला व बालविकास विभाग आणि पोलिसांशी संपर्क साधला। माहिती मिळताच पोलिसांनी हॉस्पिटल गाठून तपास सुरू केला। तपासाची चक्रे फिरली आणि मुलीच्या वयाची कागदपत्रे समोर आली, तेव्हा पोलीसही चक्रावून गेले। प्रसूती झालेल्या त्या मातेचे वय आजच्या घडीला अवघे 17 वर्षे 27 दिवस इतके होते, म्हणजेच कायदेशीररित्या ती अजूनही पूर्णपणे अल्पवयीन आहे। रुग्णालय प्रशासनाकडून माहिती मिळताच बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पोलिसांनी याबाबत माहिती घेतली। पोलिसी खाक्या दाखवताच बालविवाहाचा माग लागला। पीडित मुलगी 16 वर्षांची आहे हे माहीत असूनही तिच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी कायद्याला केराची टोपली दाखवत जून 2025 मध्ये पंढरपूर येथे अत्यंत गुप्ततेने विवाह पार पाडला होता। लग्नानंतर काही दिवसातच ही अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला। ज्या वयात हातात पुस्तके असायला हवीत त्या वयात तिच्यावर मातृत्वाची जबाबदारी लादली गेली। बालविकास प्रकल्प अधिकारी रोहिणी कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात बालविवाहाला प्रोत्साहन देणे, अल्पवयीन मुलीचे शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। मुलीचा पती, सासू सासरे, आई वडील, मामा मामी अशा एकूण 7 जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बावणी करत आहेत। जाहिरात घेणे चालू आहे। शाळा, कॉलेज, महाविद्यालय, इन्स्टिट्यूट, विविध ट्रेनिंग सेंटर्स, व्यवसाय, लग्न सोहळा, वाढदिवस सोहळा, विविध कार्यक्रम, शहरी व ग्रामीण भागातील जयंती, पुण्यतिथी सोहळा, शुभेच्छापर जाहिरात, विविध निवडी, विविध सोहळे व शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील जाहिराती स्वीकारणे चालू आहे। संपर्क लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज, लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स, मोबाईल क्रमांक 9850 36 32 02।